नमस्कार मंडळी, आपण आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज नालासोपारा, विरार आणि वसई या साईडला खूप पाणी भरलंय. ते आपण पाहायला आलोय वेस्टला निलेमोरे तपसच्या इकडे. तर बघूया आपण किती पाणी भरलंय, तुम्हाला दाखवतो कसं काय भरलंय आणि काय तो इकडची हालत आहे तुम्हाला दाखवतो सगळे. आणि मी आणि काजी पप्पा आम्ही मम्मीला नाही चाललोय स्टेशनला. तर तुम्हाला दाखवतो पूर्ण कुठे कुठे पाणी भरलंय कुठे नाही भरलंय. थोडा व्हिडिओ ब्लर येईल कारण पाऊस आहे. आणि मी आणि माझे पप्पा चाललोय मम्मीला आणायला. हे बघा माझे पप्पा, बघूया किती पाणी भरलंय. तर पप्पा 3 दिवस पाऊस पडतोय ना. हो 3 दिवस पडतोय पाऊस, सलग 3 दिवस. सलग 3 दिवस मित्रांनो पाऊस पडतोय. आणि पप्पा परवाच मम्मीला परत आणायला गेलेले. ते एवढं पाणी भरलेलं, खूप पाणी भरलेलं. आता परत आम्ही पाहायला जातो किती पाणी भरलंय. बघू आपण किती पाणी भरलंय ते तुम्हाला दाखवतो सगळे व्हिडिओ. ते कंटिन्यू बघत राहा आपले व्हिडिओ. एकूणच मजा आली रे ना गाडीतनं. कुठे गेला डुबला हा बघा. हा दगड पण वरती पेवतोय. हा बघा दगड पण वरती तरंगतोय. अरे मराठीमध्ये करतोय ना. वरती पण वरती पेवतायत. दारूच्या बाटल्या पण पेवतात आहे. दारूच्या बाटल्या पण पेवतात आहे. हे बघा, असं नालासोपाराची हालत झाली पूर्ण. सगळा स्विमिंग पूलच झालाय. निलेमोरे गाव, निलेमोरे गाव, तपस्या. तपस्या, निलेमोरे गाव. आता पूर्ण तुम्हाला स्टेशन पर्यंत दाखवतो व्हिडिओ. संपूर्ण व्हिडिओ पहा. हे बघा एवढं पाणी भरलंय की गाड्या 4 व्हीलर डुबल्यात. टायर बिर काहीच दिसत नाही. टायरच दिसत नाही, फक्त वरची बॉडीच दिसते. हे बघा 2 व्हीलर बघा पूर्ण डुबलेत पाण्याखाली अक्षरशः. हा खड्डा नाही ते वरती होतं काय. हा खालून जागा इकडे मधनं जागा. एखाद्या मंदिरात पण जाणार आहे. कारण इथे बसले झाकण जर उघडं असेल ना, वरती नको, वरती वरती माहिती नाही गटकर पडणार. आहेत. बदनच जा बघा फुल पाणी आहे. हे बघा, निलेमोरे गाव. निलेमोरे गाव हा पूर्ण पाण्याखालचे अर्धा. हे बघा रिक्षाचे टायर फक्त वरती बॉडीत दिसते. इथे वरती जायचं आहे. नको वरती नको, गटार आहेत ना वरती. मधनं गेलेलं असतं. नाही नाही, लय पाणी खातं वरती जायला पाणी. इकडनं चला, इकडनं या, इकडनं हे आहे. हे बघा फुल पाणी, फुल पाणी फुल. इथं नाही, इथं आहे.
इसमें काय एक छोटा ना फुल पाणी आले. हो इथे मधनं गेलो तर छातीपर्यंत पाणी लागतंय आणि इकडे कट्ट्यावरून गेलो की एवढं पाणी लागतंय बघा ढोपराच्या वरती. बघा सगळ्या भरलेल्या पाण्यात पोरं कशी मजा घेतात. बघा केवढं पाणी आहे. तलावातून फुलच पाणी भरलं. कुठनं मधनं जाऊ इकडे इकडे हे आहे मग खालती सगळ्यांच्या दुकानात पण पाणी भरलंय. थोडं पाणी भरलं. तलावातलं पूर्ण पाणी बाहेर आलं. पूर्ण पाणी भरलं एक नंबर असं. खाली उतरायचं आहे ना इथून खाली इकडे असं की असं वाटतंय की गावातून दुसऱ्या साईडला नदी पार करतोय असं वाटतं. नेटवर्क तरी चालू ठेवायला पाहिजे होते सगळं साधं तरी. हा हे बघा मच्छी मार्केट समोर स्टेशन जवळ नालासोपारा वेस्ट. हे बघा किती भरले. खूप खूप पाणी भरले. कमरेपर्यंत पाणी. झाड पण उपाडलं दाखवलं स्टेशनला. कुठे बघा झाड पण मुळासकट उपडलंय. बघा लोक कसे जातात. मित्रांनो आता मी आलोय नालासोपारा स्टेशनला. तर बघूया फॅक्टरीमध्ये पाणी भरलंय की नाही भरलंय, किती भरलंय. फॅक्टरीमधलं पाणी बघून येऊया आपण. हे बघा किती भरलंय.
बघा लोक कशी जात आहेत विरार साईडला. पूर्ण बंद आहे. बघा लोक कशी विरार साईडला चालत जातात, कारण का ट्रेन पुढे जातच नाही विरार साईडला. त्यामुळे नावाचा परत सगळे उतरले. आता हळूहळू पटरीच्या मधोमध आपण आता अशी जात आहेत सगळे विरारला. दुसऱ्या साईडून पण दाखवतो. लोक जातात. एक एक दुसऱ्याचा साथ देत सगळे जातात पुढे पुढे. तर मी मुंबईला आल्यापासून पहिल्यांदाच 2 वर्ष झाली. पहिल्यांदाच मी असा विषय बघतोय मुंबईचा. तिथे खूप पाणी भरलंय. लोकांना आपलं वाट काढावी लागते. सकाळी कामावर गेलेले लोक घरी परतताना काय अवस्था आहे नालासोपारा विरारची. खूप बेकार अवस्था झाली या 3 दिवसात. आता इथून मला वाईफला घेऊन जावं. इथून मला वाईफला घेऊन जावं. विरार इथून पण नाही जाऊ शकत नाही. इथून जाऊ शकतो पण गटराची प्रॉब्लेम. गटारांची पण ठिकाण.